आजचा शेवटचा दिवस असल्याने शेतकरी पीक विमा भरण्यासाठी बँका आणि सेतू सुविधा केंद्रांबाहेर रात्रभर मुक्कामी असल्याचं चित्र बघायला मिळालं। आसमानी संकटातून वाचण्यासाठी पीक विमा भरण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत, पण त्यांना पीक विमा भरण्यासाठी मोठ्या संकटांचा सामना करावा लागतोय। तर आज शेवटची तारीख असल्याने महिला शेतकरी देखील रात्रभर बँकांबाहेर तळ ठोकून आहेत आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा आपण सातत्याने घेत आहोत। गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये हे चित्र आपल्याला बघायला मिळतंय। बँकांच्या बाहेर ग्रामीण भागांमध्ये शेतकरी जे आहेत ते रात्रंदिवस बँकांच्या बाहेर पीक विमा भरण्यासाठी गर्दी करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर अशा प्रकारे या दृश्यांमध्ये तर आज पीक विमा भरण्याची शेवटची तारीख आहे, त्यामुळे शेतकरी रात्रभर बँकेच्या बाहेर तळ ठोकून असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकऱ्यांची बँकाबाहेर गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आजची जी मुदत आहे ती वाढवून देण्याची मागणी केली आहे। तर या गंभीर परिस्थितीचा आढावा घेतलाय झी24 तासने। पाहूयात या संदर्भातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। पीक विमा भरण्याची आज सोमवारची शेवटची तारीख आहे। आपण आहोत आता नांदेड जिल्ह्यातील मुखेड या तालुक्यात। मुखेड तालुक्याचं चित्र आहे आता साधारणतः 1:15 वाजतोय आणि 1:15च्या सुमारास या ठिकाणी मुख्य रस्त्यावर सेतू सुविधा केंद्र आहे आणि सेतू सुविधा केंद्राच्या बाहेर शेतकरी इथे चटईवर रात्रभर झोपून काढत आहेत। आपला पीक विमा भरला जावा एवढीच माफक अपेक्षा या शेतकऱ्यांची आहे, परंतु एक दिवसच उरल्यामुळे आपला पीक विमा भरला जाणार की नाही याची साशंकता आता बळीराजाच्या मनात आहे। शेतकऱ्यांसोबतच काही महिला शेतकरीही इथे रात्रभर जागून काढत आहेत। ही परिस्थिती खरंच खूप विदारक आहे। अशा परिस्थितीत रात्र फक्त पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागत आहेत। तुमचं नाव काय? राठोड खुशाल धनाजी। अच्छा, तुम्ही किती दिवसापासून इथे येत आहे? माझे 6वा दिवस आहे। मग 6वा दिवसापासून काय बँकवाले पण काय गर्दीमध्ये घेऊ शकत नाही। आज कमीत कमी 6 दिवसापासून माझा नंबर पण काय लागत नाही। परिस्थिती इतकी विदारक आहे की भोकरमध्ये एका शेतकऱ्याचा बळी गेला होता आणि इतर शेतकरीही दिवसभर उपाशी तापाशी ताटकळत उभे आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतोय। अशा परिस्थितीत आता रात्रभर जी शिदोरी आहे सोबत ती आणून इथे खात आहेत आणि त्याच ठिकाणी झोपतायत असे शेतकरी इथं आहेत। तुमचं नाव काय? तुम्ही कुठून आलेले आहेत आणि किती दिवसापासून चक्रा मारताय? मी जसं चालू झालं तसं मी कागदपत्र घेऊन सेंट्रल बँकला हिंडत आहो। हे कागदपत्र आहे। जसं चालू झालं तसं सेंट्रल बँकला हिंडत आहो, तर माझं कागदपत्र घ्यायला तयार नाहीत कोणी। आपल्यासोबत युवा शेतकरी आहेत। काय बरं समस्या येत आहेत? फॉर्म भरले जात आहेत का? आणि जर उद्या फॉर्म भरल्या गेले नाहीत तर काय करायला पाहिजे? सर, या ठिकाणी बरेचसे शेतकरी रात्रीला 2-3-4 वाजेपर्यंतही जागून त्यांचा फॉर्म सिलेक्ट होत नाही, त्यामुळं बरेचसे शेतकरी परेशानीमध्ये आहेत। प्रत्येक शेतकऱ्याची अशी इच्छा आहे की शासनाने कमीत कमी 15 तारखेपर्यंत तरी तारीख वाढवून द्यावी। कॅमेरामन विनोद कळसकरसह सतीश मोहिते, झी मीडिया, मुखेड, नांदेड। तर पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी याकरता राज्य सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 31 जुलै म्हणजे आज ही पीक विमा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे गेले 2 दिवस शेतकऱ्यांच्या रांगा पीक विमा अर्ज भरण्यासाठी दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। विरोधी पक्षांनीही पीक विम्याच्या मुदतवाढीकरताची मागणी केली आहे। तर विधान भवनात मुख्यमंत्र्यांनी देखील पीक विमा मुदतवाढीचे संकेत दिले होते आणि यासाठी राज्याची केंद्र सरकारशी बोलणीही सुरू आहे। त्यामुळे पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याचं समजतंय। तर एकूणच सध्या विदर्भात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद आहे हे बघण्यासाठी आपण नागपूरला जाणार आहोत। जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तसंच राज्य सरकारची आता या संदर्भात काय भूमिका राहील या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अमित जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला आपण नागपूरला जाऊयात। जितेंद्र, कसा प्रतिसाद आहे या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा पीक विमा अर्जासंदर्भात? स्वाती, ज्याप्रमाणे संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांची एकच गर्दी होते, बँकांबाहेर जी गर्दी होते तेच चित्र विदर्भात देखील आहे। विदर्भात देखील ज्या ग्रामीण भागातील ज्या बँका होत्या त्या काल संपूर्ण रविवार दिवस असूनही काल दिवसभर त्या सुरू होत्या, आजही त्या सुरू आहेत आणि शेतकऱ्यांच्या जी गर्दी होती ती या बँकाबाहेर आताही दिसून येत आहे। कारण नैसर्गिक आपत्तीपासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना जी प्रति हेक्टर अल्प रक्कम भरण्यात येत आहे आणि जो त्यांचा पिकांचं जे संरक्षण होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा याकडे आता कल वाढला
वाढलेला आहे। जी रक्कम आहे ती 500 रुपयापासून 800 रुपयापर्यंत आहे प्रति हेक्टर आणि त्या मोबदल्यात जर शेतकऱ्यांचा जो पीक विमा आहे तो संरक्षित केला जात आहे। कारण गेल्या काही काळात निसर्गाचा जो लहरीपणा आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं अनेकदा नुकसान झालेलं आहे। कधी गारपीट होते तर कधी दुष्काळी परिस्थिती होते। यावर्षी देखील बऱ्यापैकीच निसर्गाचा लहरीपणा आपल्याला दिसून आलेला आहे आणि त्यामुळे जर अल्प रकमेत जर त्यांचा पिकांचं जो संरक्षण होते त्यांचा विमा काढण्यात येतोय त्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा आता वाढलेला आहे। काल ज्या होत्या त्या दिवसभर शहरी भागातील बँका सोडून ग्रामीण भागातील म्हणजे तालुक्यातील आणि गावातील बँका सुरू होत्या आणि आजही त्या सुरू आहेत। त्यामुळे जी गर्दी दिसून येते ती इथेही दिसून येते। मात्र जे इतर ठिकाणी जशी शेतकऱ्यांची मागणी आहे की जी मुदत आहे ती वाढवण्यात यावी त्याच प्रकारची मुदत येथील देखील शेतकऱ्यांची आहे की जी पीक विमा भरण्यासाठी त्यांना जी अंतिम मुदत होती म्हणजे जी आजची मुदत आहे ती पुढे वाढवण्यात यावी अशी शेतकऱ्यांची येथील देखील मागणी आहे। स्वाती, नक्कीच एकूणच जितेंद्र आपण बघितलं की अशा प्रकारे जो कल आहे इथल्या विदर्भातील शेतकऱ्यांचा पीक विमा अर्ज भरण्यासाठीचा तो वाढल्याच आपल्याला चित्र दिसतंय। त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अमितकडे जाऊयात आपण। अमित, राज्य सरकारने संकेत दिलेले आहेत, मुख्यमंत्र्यांनी तसं सांगितलंय की आता ही जी वाढ आहे मुदतीची ती मागणी करण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे प्रयत्न करणार असल्याचं समजतंय। काय अधिक माहिती समजते? महाराष्ट्र सरकारनं या संदर्भात याआधीच केंद्र सरकारकडे पीक विमा संदर्भात जी मुदत होती ती मुदत वाढवण्याची मागणी केलेली आहे। छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कसा घोळ घातला होतो आणि त्याचा मनस्ताप हा शेतकऱ्यांना कसा सहन करावा लागतो ह्याचं पीक विमा अर्जाचं किंवा या पीक विमाची जी मुदत आहे हे एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल। 31 तारीख आज आहे किंवा 31 तारखेपर्यंत हे सगळे अर्ज करायचे आहेत। मात्र बँकांची स्थिती या पीक विमासाठी मोठ्या प्रमाणात केले जाणारे अर्ज, शेतकऱ्यांची संख्या हे लक्षात घेता ही मुदत वाढवणं हे याआधीच गरजेचं होतं। मात्र या संदर्भात निर्णय न घेता शेवटच्या दिवसापर्यंत शेतकऱ्यांची धावपळ वाढवायची आणि मग त्याला 10 असेल 15 दिवसांची मुदत वाढ द्यायची हे आता नेहमीचंच झालेलं आहे किंवा याचा अनुभव वेगवेगळ्या बाबतीत का होईना शेतकऱ्यांना अनेकदा येतो आणि हे सगळं राज्य सरकारच्या हातात नाही तर केंद्र सरकारच्या हातात आहे। त्याच्यामुळे राज्य सरकारला सुद्धा केंद्र सरकारवर या बाबतीत अवलंबून राहावं लागत आहे। त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत घोळ घालण्याची परंपरा किंवा घोळ घालण्याची पद्धत हे सरकार कुठलंही असून दे अशा छोट्या छोट्या गोष्टीत का होईना आपल्याला नेहमीच बघायला मिळते। ह्याचं शेती पीक विमा अर्जासंदर्भातलं हे एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल आणि अर्थात या मुद्द्यावरनं आज या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधक नक्कीच राज्य सरकारला धारेवर धरणार आहेत। हा मुद्दा गेले काही दिवस वारंवार विरोधकांकडून उठवला जातोय। आजसुद्धा या संदर्भात विरोधक कशा प्रकारे सरकारला कोंडीत पकडतात, सरकार काय उत्तर देत आणि त्यापेक्षा केंद्र सरकारकडनं हे अधिवेशन संपण्याच्या आजच्या दिवसाच्या आत काय घोषणा करतं या सगळ्या घडामोडीवर आजच्या अधिवेशनाचं कामकाज अवलंबून असणार आहे। त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष हे केंद्र सरकारकडे लागलेलं आहे की पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत किती दिवसांनी वाढवली जाते याची घोषणा लवकरात लवकर कधी होते हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।